नमस्कार, मी मधुरिमा करिअर अप अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आणि आजचं एक नोटिफिकेशन आपण डिस्कस करणार आहोत. दॅट इज द DBT 2025. ही एक्झाम डेट जी आहे त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून स्टार्ट होतील आणि त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. दॅट ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस सेशन. अँड ऑल्सो की ह्या एक्झाम क्वालिफाय झाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकतात, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. सो जसं की आपण बऱ्याचशा स्टुडंटला माहिती असेल की DBT JRF काय आहे. सो DBT इज द डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम आहे, ज्याला आपण DBT JRF म्हणतो. प्रत्येक वर्षी ही एक्झाम घेण्यात येते, कंडक्ट करण्यात येते. ही ज्याला आपण शॉर्टमध्ये BET टेस्ट म्हणतो. सो ही कोण कंडक्ट करतं? सो डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे जे आहेत ही टेस्ट कंडक्ट करतात. आणि ही जी एक्झाम आहे, सी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू द नोडल एजन्सी रीजनल सेंटर फॉर द बायोटेक्नॉलॉजी RCB फरीदाबाद इज कंडक्टिंग द बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट 2025. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या एक्झाममध्ये दोन कॅटेगरीज आहे, ज्याला आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे कॅटेगरी 1 आणि दुसरी आहे दॅट इज द कॅटेगरी 2. मग ह्या दोन कॅटेगरीजमध्ये काय डिफरन्स आहे, तर जसं तुम्हाला दिसतंय देअर इज द कॅटेगरी 1 जी आहे, इट इज एलिजिबल टू अवेल द फेलोशिप ॲट एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे जर तुम्हाला फेलोशिप पाहिजे असेल कुठल्याही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, जसं आपलं नेट JRF मिळतं तशाच पद्धतीचं हे DBT JRF आहे. तर तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून तुमची PhD करत असाल तर तुम्हाला सायमल्टेनियसली तिथे फेलोशिप मिळेल. मग कॅटेगरी 2 काय आहे, तर कॅटेगरी 2 जी आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फेलोशिप नाही मिळणार आहे, बट इन द कॅटेगरी 2 यू विल बी एलिजिबल टू बी अपॉइंटेड इन एनी DBT स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट. कुठलाही DBT स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट असेल किंवा एखादा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असेल, तिथे हा जो स्कोर आहे DBTचा तो कन्सिडर केला जाईल. जसं की नेट आणि गेट क्वालिफिकेशन कन्सिडर केलं जातं, त्याच लेवलला DBTला कन्सिडर केलं जातं. सो दिस इज द कॅटेगरी 2. पण कॅटेगरी 2 मध्ये तुम्हाला फेलोशिप मिळणार नाही जर तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमधून PhD करत असाल तर. मग यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे महत्त्वाचा ते आपण बघत आहोत. सो सी हिअर, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये अकॅडमिक क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे, बॅचलर ऑफ बॅचलर्समध्ये BE किंवा BTech किंवा MBBS असाल तरीही चालेल. त्यासोबत मास्टर्स डिग्री लागेल. MSc MTech MPharm MUSC ह्या ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता, किंवा इंटिग्रेटेड एखाद्याचं असेल तर तेही कॅन्डिडेट जे आहे ते DBTच्या एक्झामसाठी क्वालिफाईड आहे. आता DBT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, तर आपल्याला असं वाटतं की फक्त बायोटेकचे स्टुडंट यासाठी एलिजिबल आहेत, तर नाही. यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचे स्टुडंट तर आहे, त्यासोबत लाईफ सायन्सेसचे किंवा कुठल्याही एनी अदर अलिड एरियाज ऑफ बायोलॉजी, म्हणजे जर एखाद्याचं झूलॉजी असेल, एखाद्याचं बॉटनी असेल, एखाद्याचं मायक्रोबायोलॉजी असेल, सो ते कॅन्डिडेट सुद्धा ह्या DBT JRFचा फॉर्म भरू शकतात. सो ते इथे सांगितलेलं आहे. देन दिस इज द इवन ॲग्रीचे जे स्टुडंट असेल, MSc ॲग्री प्रोग्राम ज्यांनी केलेला आहे तेही एक्झाम देऊ शकतात. देन व्हॉट इज द मार्क्स क्रायटेरिया. मग तुम्हाला त्या ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क्स असणं गरजेचं आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला 60% मार्क्स फॉर द जनरल कॅटेगरी, EWS आणि OBC कॅटेगरी, ह्या तिघांसाठी 60% मार्क्स जर तुमचे ग्रॅज्युएशन किंवा PGमध्ये असेल तर तो कॅन्डिडेट इथे इलिजिबल आहे, ज्यांचा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लाईफ सायन्सेसमधून झालेलं आहे. या व्यतिरिक्त SC ST किंवा डिफरंटली एबल्ड जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 55% मार्क्स त्यांच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असणं आवश्यक आहे. ते कॅन्डिडेट इथे फॉर्म भरू शकतात. एज लिमिट काय आहे, तर एज लिमिट 28 इयर्स ऑफ द एज ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर द जनरल अँड EWS कॅटेगरी. जनरल कॅटेगरीसाठी आणि EWSसाठी 28 इयर जे आहे ते तितक्या वर्षापर्यंतचे लोक किंवा स्टुडंट जे आहेत ते फॉर्म भरू शकतात. एज रिलॅक्सेशन अप टू 5 इयर्स, 33 इयर्सपर्यंत चालेल कोणाला SC आणि ST किंवा डिफरंटली एबल्ड वुमन कॅन्डिडेट्ससाठी. आणि 31 इयर्स जे आहेत ते OBC किंवा नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी 31 इयर्स हा क्रायटेरिया कन्सिडर केला जाईल. ठीक आहे. सो समजलं, इलिजिबिलिटीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते कशामधून असायला हवं, लाईफ सायन्सेसमधून असायला हवं.
सेकंड थिंग जी आहे ते तुमचा एज क्रायटेरिया आहे आणि तुमचं स्कोर किती आहे तुमच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. ह्या जर क्रायटेरियाजमध्ये तुम्ही हा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल देन यू कॅन फिल द फॉर्म. मग आता अवॉर्ड्स काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅटेगरी 1 मध्ये काय असणार आहे तर तुम्ही डायरेक्टली PhD प्रोग्रामसाठी एखाद्या रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जॉईन करू शकतात. कॅटेगरी 2 मध्ये का तुम्ही काय करू शकतात, सो कॅटेगरी 2 मध्ये तुम्हाला JRF नाही मिळणार, पण DBTने स्पॉन्सर्ड केलेला एखादा प्रोजेक्ट असेल जो एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये रन केला जातो किंवा CSIR मध्ये रन केला जातो, तिथे डायरेक्टली तुम्ही अप्रोच करू शकतात. मग कॅटेगरी 1 मध्ये तुम्हाला फेलोशिप किती मिळणार आहे, सो तुम्ही PhD करत असाल तर ज्युनियर रिसर्च फेलो ही जी फेलोशिप असणार आहे ती 37,000 जी आहे पर मंथ फेलोशिप असणार आहे फॉर द 2 years. 2 वर्षापर्यंत तुम्हाला 37,000 रुपीज मंथली भेटणार आहे. अँड फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग ॲक्टिवेशन ऑफ फेलोशिप, जेव्हापासून तुम्ही जॉईनिंग केलेली आहे तेव्हापासून फेलोशिप ॲक्टिवेट होईल. अँड ऑन द कम्प्लिशन ऑफ 2 years सक्सेसफुली देन तिसऱ्या वर्षी तुम्हाला काय मिळणार आहे, SRF, ज्याला आपण सिनियर रिसर्च फेलो म्हणतो. आणि मग SRF वाढून मिळणार आहे किती, 42,000 पर मंथ अशी SRF मिळणार आहे. मग हे किती वर्षासाठी लागू असेल, ही 3 वर्षासाठी. म्हणजे टोटल 5 वर्षाची PhD असते, त्यापैकी पहिले 2 वर्ष 37,000, उरलेले 3 वर्ष जोपर्यंत तुम्ही PhD सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला किती असणार आहे, 42,000 पर मंथ ही स्टायफंड असणार आहे, रिमेनिंग ड्युरेशन ऑफ द 3 years. Additionally, DBT JRF or SRF is entitled avail the HRAs. म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला HRA ही प्रोव्हाइड केले जाईल DBT कडून. मग HRA किती असेल तर 30,000 जी HRA जो काही असेल पर्सेंटमध्ये 8% असतो, काही ठिकाणी 10% असेल, जो काही ॲप्लिकेबल असेल तो HRA मिळणार आहे. आणि कंटिंजन्सी म्हणजे आकस्मिक खर्च तुम्हाला जो काही येणार आहे तर तो प्रत्येक वर्षी तुम्हाला 30,000 जो आहे तो आकस्मिक खर्च दिला जाईल. कोणाकडून, हे DBT कडून दिला जाईल. सो हे जे आहेत हे डिटेल्स आहे की तुम्हाला काय मिळणार आहे जर तुम्ही DBT JRF क्वालिफाय झालात तर. आता मोड ऑफ सिलेक्शन आपण बघूयात की इथे सिलेक्शन होण्यासाठी काय गरजेचं आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात. आता काय करायचं, तुम्ही फॉर्म भरताना पहिले तर बघा, तुम्ही ऑब्वियसली लाईफ सायन्सेसचे स्टुडंट असाल तर मग तुम्ही बघून घ्या, त्या व्यतिरिक्त तुमचा स्कोअर बघून घ्या की स्कोअरमध्ये तुम्ही बसतायत का आणि त्यानंतर एज लिमिटमध्ये बसतायत का. जर ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही डायरेक्टली बिंदास्तपणे फॉर्म भरून टाका. फॉर्मची डेट काय असेल, कुठे भरायचं आहे ते मी इथे डिटेलमध्ये सांगते. सिलेबस काय असणार आहे एक्झामचा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. सिलेबस जो आहे तो इथे rcb.res.in इथे ही पर्टिक्युलर लिंक आहे सिलेबसची, जी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्यावरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला सिलेबसचे डिटेल्स तिथे मिळून जाईल. ठीक आहे. देन पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन कसा असणार आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, ह्या पॅटर्न ऑफ एक्झामिनेशनमध्ये 2 सेक्शन्स असणार आहे. एक असेल सेक्शन 1 म्हणजे ज्याला आपण सेक्शन A म्हणतो, आणि दुसरं असेल दॅट इज द सेक्शन B. बघा, सेक्शन A मध्ये काय असणार आहे, दॅट विल बी कंपाइज ऑफ द 50 कंपल्सरी MCQs असणार आहेत. मग हे जे आहेत हे 50 MCQs हे जनरल असणार आहे. म्हणजे जो तुमचे 12th चे सब्जेक्ट आहे ना, 12th लेवलचे, त्यानुसारच इथे जे आहे ते MCQs पहिले 50 MCQs तुम्हाला विचारले जातील. मग याच्यामध्ये काय काय येईल, जनरल सायन्स येईल, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, जनरल ॲप्टिट्यूड, ॲनालिटिकल, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज, जनरल बायोटेक्नॉलॉजी. अँड इथे प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 3 मार्क्सला विचारला जाईल. म्हणजे किती, पहिला पेपर जो सेक्शन A असणार आहे तो तुमचा 150 मार्क्स असेल, कारण की 50 क्वेश्चन आहेत जे कंपल्सरी आहेत. प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्सला विचारलं जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर येस निगेटिव्ह मार्किंग आहे. इनकरेक्ट क्वेश्चन्स असेल तर तुम्हाला 1 मार्क निगेटिव्ह होईल, आणि जर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व केला नाही तर तो तुमचा 0 असेल, तो निगेटिव्हमध्ये कन्सिडर होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मग सेक्शन B येतो आपला, जो सब्जेक्टिव्ह असेल. यामध्ये टोटल 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. दॅट इज स्पेसिफिक फॉर द बायोटेक्नॉलॉजी एरियाजमधून विचारले जातील. द कॅन्डिडेट हॅज टू अटेम्प्ट द 50 क्वेश्चन्स अँड इच क्वेश्चन कॅरीज द 3 मार्क्स. अगेन या 150 पैकी तुम्हाला 50 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहे, आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 3 मार्क्सचा. म्हणजे अगेन हा सेक्शन B जो आहे तो किती असणार आहे, 150 मार्क्सचा, म्हणजे टोटल 300 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. पण सेकंड पेपरमध्ये तुम्हाला चॉईसेस आहेत. सो देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग फॉर द इच इनकरेक्ट रिस्पॉन्स. निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, 1 असणार आहे, अँड दॅट इज डिड्यूस फ्रॉम द टोटल मार्क्स. आणि टोटल मार्क्समधून ते डिड्यूस होणार आहे. एक्झामिनेशन सिटीज जे आहेत
त्या तुम्ही चॉईस करू शकतात. 4 डिफरंट द कॅन्डिडेट्स मे फॉर एनी 4 डिफरंट सिटीज, 4 कोणतेही ऑप्शनल सिटीज तुम्ही टाकून द्या ज्या तुम्हाला ओके वाटतात, त्या सिटीज तुम्ही चॉईस करू शकतात. आणि मग तिथेच तुम्हाला काय येणार आहे ऑप्शन पेमेंटसाठीचं. सो मोड ऑफ ॲप्लिकेशन इथे जे आहे त्यांनी दिलेलं की ही एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकतात, nta.ac.in मध्ये पण जाऊ शकतात किंवा डायरेक्टली dbt.bet2024.nte ऑनलाईन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आणि इथे जी काही फीस तुम्ही भरणार आहात तर ती नॉन रिफंडेबल असेल. फीस किती आहे तर फीस जनरल कॅटेगरीजसाठी, जनरल ओबीसी आणि EWS कॅन्डिडेटसाठी 1300 रुपये फीस आहे आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 650, म्हणजे त्याच्या अर्धी फी असणार आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. इम्पॉर्टंट डेट्स काय आहे तर फॉर्म्स ऑनलाईन फॉर्म स्टार्ट होणार आहे 28 फेब्रुवारी 2025ला. क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म 28 मार्च 2025, म्हणजे 28 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे ऑलरेडी फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. 28 मार्चपर्यंत तुम्ही भरून टाका फॉर्म जे काही असतील. आता जे कॅन्डिडेट्स ऑलरेडी सेट नेटसाठी प्रिपेअर करतात तर त्यांनी पण हा फॉर्म भरावा असं मला वाटतंय, कारण की तुमचा तसाही अभ्यास होतच आहे सेट नेटच्या एक्झामसाठी, तर तुम्ही हाही करू शकतात, म्हणजे ही एक्झाम क्वालिफाय करू शकतात थोड्या ह्या अप्रोचने जर आपण गेलो बायोटेक्नॉलॉजीच्या. देन क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फी पण तुम्ही 28 मार्चपर्यंतच भरायचे आहे. करेक्शन इन द पर्टिक्युलर्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचे असेल किंवा त्यांनी सांगितले असतील तर 31 मार्चपर्यंत तुम्ही 30 ते 31 मार्च ही डेट दिलेली आहे, त्या 2 डेटमध्ये तुम्हाला करेक्शन करायचे असेल. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे BET टेस्ट कधी असणार आहे तर 13 मेला ही टेस्ट असणार आहे, ट्यूजडेला. टायमिंग काय असेल 10 ते 1, 3 तासाचा पेपर आहे, 300 मार्क्सचा पेपर आहे. सेकंड पेपर 2 सेक्शन असणार आहे, पेपर सेक्शन ए आणि सेक्शन बी. पहिल्या सेक्शनमध्ये 50 क्वेश्चन्स जे कंपल्सरी असेल, दुसऱ्या सेक्शनमध्ये 150 क्वेश्चन्स ज्याच्यामधले 50 सॉल्व करायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत का? येस, निगेटिव्ह मार्किंग तिथे असणार आहे, 1 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. सिलेबस काय असणार आहे तर ते ऑलरेडी त्यांनी लिंक दिलेली जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तिथे जाऊन तुम्ही चेक करा की हे लिंक या लिंकवरती जाऊन क्लिक करा की हा कुठल्या पद्धतीचा सिलेबस आहे. आणि मग तुम्ही जर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसत असाल, म्हणजे तुमच्या एज्युकेशनच्या, तुमच्या एजच्या क्रायटेरियामध्ये किंवा तुमचं स्कोर वगैरे सगळं व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही बिंदासपणे हा फॉर्म भरून टाका. 1300 रुपये फीस जाईल, पण ॲटलिस्ट आपल्याला तो एक्सपिरियन्स मिळेल. तुम्ही जर झाले क्वालिफाय तर इट्स अ गुड. ठीक आहे. सो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.